तुम्ही जर तीर्थ करत असाल, मस्त तुमच्या गळ्यामध्ये माळ असेल, मस्त तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करत असाल, सारखं तुम्ही पंढरपूरच्या वारला जात असाल, तुम्ही धार्मिक कार्य चांगलं करत असाल, आणि जर तुम्ही तुमच्या घरातल्या आई बापाचे हाल करत असाल, खोटं नाही बोलत, नारदाच्या गादीवरून बोलतोय, तुम्ही जेवढा परमार्थ करता ना, आणि सगळा परमार्थ शून्य आहे, शून्य, सगळा परमार्थ शून्य आहे. अहो देव सुद्धा म्हणेल, ए बाबा माझ्याजवळ येऊ नको, तू तुझ्या आई बापाचे हाल करतोय. एक वाक्य सांगू का? घरी असलेल्या आई वडिलांची सेवा करा. दादा तुम्ही पंढरपूरला गेला तर दादा तुम्हाला देव भेटेल, पण आई वडील भेटणार नाहीत. पण घरी असलेल्या आई वडिलांची सेवा जर केली ना, तर दादा पंढरीचा देवच उद्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. माझं वाक्य तुम्ही करून ठेवा काळजामध्ये. पंढरीचा देवच उद्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे, किंवा महाराज म्हणतात तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. म्हणून शास्त्रकार म्हणतात अभिवादन शिलस्य नित्य मृद्धोपी सेविनम चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. शास्त्रकार म्हणतात जी लोक वृद्ध माणसाची सेवा करतात त्या माणसांना, त्या